Good morning, students. Today we are going to study the next chapter, that is periodic classification of elements. विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपण हा periodic classification of elements हा चॅप्टर या ठिकाणी सुरू करत आहोत. परंतु हा चॅप्टर सुरू करण्याच्या अगोदर या चॅप्टर मध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टी इन्व्हॉल्व करणार आहोत, काय कोणत्या गोष्टीचा स्टडी करणार आहोत याच्याकडे मात्र तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या. कारण की हा चॅप्टर खूप महत्वाचा आहे. तो केवळ 10th लाच महत्वाचा नाही, तर तो 11th आणि 12th साठी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. जास्तीत जास्त वेटेज आहे बोर्ड मध्ये. या चॅप्टर मध्ये तुम्ही जे काही समजा आतापर्यंत 9वीचा भाग शिकलेला आहात, की ज्याच्यामध्ये तुम्ही मॅटर बद्दल काही भाग पाहिलेला, त्या मॅटरचे टाइप्स तुम्ही पाहिलेला आहे, एलिमेंट्स बद्दल थोडंफार तुम्ही पाहिलेला. कारण की आपल्या चॅप्टरचं नाव आहे एलिमेंट्स, त्याच्यामुळे आपल्याला त्याचा पूर्व इतिहास थोडासा या 9th स्टँडर्ड मध्ये तुमचं जे झालेलं आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी एक्सप्लेन करत आहोत. एवढंच नाही तर या चॅप्टर मध्ये आपण जसं जे काही समजा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल किंवा ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, प्रोटॉन्स काय, न्यूट्रॉन्स काय, इलेक्ट्रॉन्स, त्या प्रत्येकाचं ऑर्बिट, त्या ऑर्बिटची नावं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, बॅलन्सिंग या बाबतीत आपण पाहणार आहोत. त्यामुळं हा जो व्हिडिओ आहे, हे जे लेक्चर आहे ते मात्र तुम्ही शेवटपर्यंत कुठेही न हलता व्यवस्थित पाहणं आवश्यक आहे. कारण की त्यातला प्रत्येक पॉइंट हा खूप महत्वाचा आहे. जरी मागच्या वर्षी समजा तुमचं कधी लक्ष नसलं, थोडंफार तुम्ही विसरून गेलेला असताल, तर आता मात्र हा चॅप्टर शिकत असताना तुम्ही पूर्णपणे लक्ष द्या. पूर्णपणे लक्ष याच्यासाठी द्या कारण की आता जर समजा तुम्ही लक्ष दिलं तर निश्चितच तुम्हाला याच्यामध्ये येणारा प्रत्येक पाठ तुमच्या लक्षात राहणार आहे. बेस महत्वाचा आहे. याच्यामध्ये आपण क्लासिफिकेशन करणार, जसं डोबेनायनर्स ट्राइड्स असेल, मेंडेलिव्ह असेल, न्यूलँड्स असेल आणि त्याचबरोबर मॉडर्न पिरियडिक टेबल, या अशा पद्धतीने आपण पूर्णपणे ही या लेक्चर मध्ये तुम्हाला माहिती दिली जाईल. तर त्यामुळे ही लेक्चर तुम्ही पूर्णपणे शेवटपर्यंत पाहावं, की जेणेकरून तुम्हाला सगळीची सगळी माहिती चांगल्या पद्धतीने मिळेल. ठीक आहे. एवढंच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याला निश्चितच सबस्क्राईब, शेअर करायला, लाईक करायला विसरू नका, की जेणेकरून तुम्हाला जसा फायदा आहे तसाच इतरांना सुद्धा होईल. Today we are going to study the next chapter. Name of that chapter, second chapter, periodic classification of elements. Periodic classification of elements. Now students, you know that in 9th standard you also study some parts of the matter. That means matter, this quantity you also studied there. And in this chapter, we have to complete the points, that is elements and their classification, Doberan's traits, Newland's laws of active, Mendeleev's periodic table, modern periodic table. So these parts are included totally in this periodic classification of elements. या प्रकरणामध्ये हे जे पार्ट्स आहेत, हे पार्ट्स, या पार्ट्सचा आपल्याला स्टडी करायचा आहे. या पार्ट्सचा स्टडी करत असताना अगोदर तुम्हाला जे 9वीला झालेला आहे तर त्याचा थोडासा भाग जो आहे तो आपण रिकॉल करणार आहोत. आता त्यामध्ये तुम्ही असं शिकलेला आहात जे काही अगोदरच आहे, मॅटर, की सगळ्यात अगोदर आपल्याला पाहिजे की मॅटर म्हणजे काय. त्याला जसं मराठीमध्ये त्याचं मीनिंग जे आहे तर त्याला आपण द्रव्य म्हणतो, पदार्थ म्हणतो. मग हे जे द्रव्य आहे तर ते द्रव्य कसं तयार होतं, व्हॉट इज मीन बाय मॅटर, इथपासून आपल्याला चालावं लागतं. तर मॅटर काय आहे? सो यू नो दॅट दिस इज also one object, and this object is made by this infinite smaller particle.
So all these particles are together and then form this object. So such objects are called matter. Such objects are called matter. तर लक्षात घ्या विद्यार्थी की कोणतीही वस्तू ज्यावेळेस तयार होते त्यावेळेस त्या वस्तूमध्ये छोटे छोटे असे असंख्य कण एकत्र आलेले असतात आणि त्या कणांनी मिळून ती वस्तू तयार होते. तर त्या वस्तूला आपण द्रव्य असं म्हणतो. तर या ठिकाणी हे जे मॅटर आहे तर या मॅटरची डेफिनेशन लक्षात ठेवा किंवा लिहून घ्या. सो मॅटर इज ऑल्सो collection of all the smallest particle. Collection of all the smallest particle then form a object. So that is called the matter. आता हे जे मॅटर आहे या मॅटर मध्ये जर आपण पाहिलं तर असे आपल्याला तीन टाइप्स. आता प्रश्न तुम्हाला विचारला व्हॉट आर द टाइप्स ऑफ द मॅटर, व्हॉट आर द स्टेट्स ऑफ द मॅटर, असे दोन तीन प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यावे लागतील. तर सुरुवातीला आपल्याला पाहायचंय matter, so that are differentiated into the three states. States पाहूया. नॉर्मली 3 स्टेट्स. आजच्या डेटला आपण त्याच्या जवळजवळ मॅटरच्या 5 स्टेट्स पर्यंत अभ्यासत आहोत. जे काही मुख्य ज्या काही अवस्था आहे तर त्यामध्ये जसं सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस या 3 अवस्था तर तुम्हाला माहितीच आहे. गॅसेस आणखी ज्या 2 अवस्था आहेत त्याच्यामध्ये एक प्लाझ्मा एक समजता येईल आपल्याला आणि बोन आइन्स्टाईन तर ही एक 5वी अवस्था आहे. सो दीज आर द टाइप्स, दीज आर द स्टेट्स ऑफ द मॅटर. त्याला स्टेट्स म्हणतात, अवस्था म्हणतात. आणखी एक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी आहे की व्हॉट आर द टाइप्स ऑफ द मॅटर. तर मॅटरचे जे काही टाइप्स आहेत तर ते टाइप्स कोणते. तर मॅटर मध्ये आपल्याला त्यामध्ये मॅटर मध्ये 3 प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहता येतील. त्याच्यामध्ये जसं एलिमेंट, कंपाउंड अँड मिक्सचर. सो दीज आर द 3 टाइप्स ऑफ द मॅटर. किंवा त्याचे या विविध 3 प्रकार आपल्याला या मॅटर मध्ये पाहायला मिळतात. ज्याच्यामध्ये एलिमेंट्स आहे, कंपाउंड आहे, मिक्सचर आहे. आता लक्षात घ्या की या ठिकाणी पुन्हा जसं प्रत्येकाचं आपल्याला स्टडी करायचं. एलिमेंट्स काय आहे, कंपाउंड काय आहे, मिक्सचर काय आहे. एलिमेंट्सचं बघूया. व्हॉट इज मीन बाय द एलिमेंट्स. एलिमेंट्स काय आहे, एलिमेंटची डेफिनेशन काय. या एलिमेंट्स मध्ये सुद्धा असंख्य असे छोटे छोटे पार्टिकल्स एकत्र येतात आणि त्याचा जो लास्ट अगदी छोटा जो पार्टिकल असतो त्याला आपल्याला काय म्हणतात. कधी कधी तुम्हाला प्रश्न असा विचारला जातो व्हॉट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ अन मॅटर. त्या मॅटरचा स्मॉलेस्ट पार्टिकल काय किंवा त्या एलिमेंटचा स्मॉलेस्ट पार्टिकल काय. तर एलिमेंटचा जो स्मॉलेस्ट पार्टिकल आहे सो दॅट इज कॉल्ड ॲज द ॲटम. काय म्हणता येईल त्याला, ॲटम. The elements is made by the collection of all these atoms. म्हणजे जे atoms आहेत तर त्या atom नी मिळून काय तयार होतं, एलिमेंट्स तयार होतो. एलिमेंट्स जसं दुसरा भाग आहे कंपाऊंडचा. कंपाऊंड मध्ये काय घेता येईल आपल्याला. सो कंपाऊंड्स that also contain, that means when 2 elements, 2 or more elements are combined together and then formation of the objects, that is called the compound. कंपाऊंड मध्ये 2 किंवा अधिक पदार्थ परंतु त्यांचं जे प्रमाण असतं सो दे हॅव द डेफिनेट प्रपोर्शन. डेफिनेट प्रपोर्शन मध्ये ते एकत्र येतात आणि त्याचं मिळून कंपाऊंड तयार होतं. त्यानंतर तिसरा पार्ट आपल्याला याच्यामध्ये सांगता येईल मिक्सचर. सो मिक्सचर, सो दॅट ऑल्सो कंटेनिंग 2 or more substances are together and they have also indefinite their quantity. म्हणजे त्यांची जी क्वांटिटी असते ती इनडेफिनाइट असते, अनिश्चित असते. लक्षात घ्या. म्हणजे याच्यामध्ये एकत्र येणारे जे पदार्थ आहेत पुन्हा त्याच्यानंतर त्या पदार्थांना आपल्याला वेगळं सुद्धा करता येतं. तर अशी जी अवस्था आहे ती कोणती आहे, मिक्सचरची आहे. कंपाऊंड मध्ये मात्र आपल्याला वेगळं करता येत नाही कारण की ते केमिकल रिएक्शनने एकत्र आलेले असतात. 2 or more elements are come together and take a chemical reaction in between them, then formation of this compound.
म्हणजे त्या कंपाऊंडचं फॉर्म होत आहे. एलिमेंटच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल याच्यामध्ये एक स्मॉलेस्ट ॲटम आहे आणि जो ॲटम आहे की त्या स्मॉलेस्ट ॲटमचे जे त्याचे जे काही हे पार्टिकल्स आहेत, आपण याला जर समजा पूर्णपणे असं जर म्हटलं की हा एलिमेंट्स आहे, मग याच्यामध्ये असलेले जे पार्टिकल्स आहेत म्हणजे हा एक पार्टिकल आपण चॉईस केला आणि हा एक पार्टिकल चॉईस केला, तर हा पार्टिकल आणि हा पार्टिकल या दोन्हीच्या प्रॉपर्टीज सारख्याच असतात. प्रॉपर्टी डज नॉट चेंज, त्या प्रॉपर्टीज मध्ये चेंज होत नाही. म्हणजे याचा अर्थ हा जो एलिमेंट्स आहे त्याच्यामध्ये कितीही ॲटम्स असते तरी सुद्धा त्या प्रत्येक पार्टिकलची प्रॉपर्टी जी आहे ती कशाची असते, एलिमेंट्सची असते. त्यानंतर आता या ठिकाणी आणखी तुम्हाला थोडस 9th स्टँडर्ड मधलं आपल्याला जर पाहिलं की हे जे कंपाऊंड आहे, कंपाऊंड याच्यामधले नाही मॉलिक्युल्स आणि एलिमेंट्स याच्यामधले मॉलिक्युल्स, यामध्ये दोन्ही मध्ये काय डिफरन्स आहे, व्हॉट इज द डिफरन्स इन बिटवीन दॅट. असंही समजा जवळजवळ हा पार्ट तुमचा सगळं 9th आहे, लक्षात घ्या विद्यार्थी. म्हणजे याच्यावरती आपल्याला हे पिरियॉडिक क्लासिफिकेशन पाहिजे, पण जोपर्यंत तुमचा हे मागचं थोडंफार तुमच्या पर्यंत येत नाही, लक्षात येत नाही, तोपर्यंत आपल्याला पुढे जाता येत नाही. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कंपाऊंड आणि एलिमेंट्स याच्यामध्ये काय फरक आहे, तर कंपाऊंड्स मध्ये आपण आत्ताच पाहिलं की कंपाऊंड्स दे आर हॅव्हिंग द 2 or more एलिमेंट्स. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला ऍटम्स आणि जसं दोन ऍटम ज्यावेळेस एकत्र येतात आणि त्याच्यापासून जो मॉलिक्यूल तयार होतो त्याला आपल्याला काय म्हणतात, कंपाऊंड्स म्हणतात. आणि एलिमेंट्सच्या बाबतीत पण त्याच्यामध्ये त्याचे जर समजा आपण ऍटम जर पाहिले, सो दे हॅव्हिंग द सिमिलर प्रॉपर्टी अँड ओनली वन ऍटम इज देयर. एकच असतो, लक्षात घ्या की ज्याच्यामध्ये त्याचे गुणधर्म सारखे असतात. यामध्ये मात्र याचे जे काही समजा आहे तर याच्या स्मॉलेस्ट ॲटमला आपल्याला वाटतं मॉलिक्युल्स म्हणता येईल आणि याला काय म्हणता येईल बघा, ॲटम्स म्हणता येईल. तर हा एक थोडा डिफरन्स तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल. कंपाऊंड मध्ये जर समजा आपल्याला सेपरेट करायचे असेल तर केमिकल रिएक्शन ते सेपरेट करता येतात. एलिमेंट्स हे डिवाइड होत नाही, दॅट कॅन नॉट बी डिवाइड. ॲटम सारखंच आहे कारण की त्याची प्रॉपर्टी पूर्णपणे जी ॲटमची प्रॉपर्टी ॲटम एलिमेंट्सची प्रॉपर्टी. सो these elements, आता कंपाऊंडचे उदाहरण आपण बरेचसे पाहतो. एलिमेंटचं सुद्धा तुम्हाला उदाहरण माहिती आहे तुम्हाला दररोज. लोखंड हे एलिमेंटचं उदाहरण. त्यानंतर जसं समजा आता आपण पाहतो सोनं, तेही एलिमेंटचं उदाहरण. मग कंपाऊंडचं उदाहरण कोणतं आहे, पाणी. पाण्याचं उदाहरण आपल्याला कंपाऊंडचं उदाहरण सांगतं. मग पाण्यामध्ये नेमकी काय प्रकार आहे, पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन दोन्ही एकत्र आलेले आहेत. म्हणजे कंबायनिंग ऑफ दिस हायड्रोजन अँड ऑक्सिजन द फॉर्मेशन ऑफ द H2O. म्हणजे जर समजा पाणी हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र आले तर त्याच्यापासून पाणी जे तयार होतं त्याला आपण कंपाऊंड म्हणतो. पण इथं एलिमेंटच्या बाबतीत जर आपण विचार केला, सोनं हे धातू आहे, सोनं हे एलिमेंट्स आहे, पण याचे जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स मात्र कितीही तुम्ही कट करत गेलात तरी सुद्धा अगदी छोटातला छोटा पार्टिकल सुद्धा तुम्हाला कशाची प्रॉपर्टी दाखवल, एलिमेंट्सची प्रॉपर्टी दाखवल. तर या ठिकाणी आपल्याला हा जो तुम्हाला तुमचा 9th पर्यंतचा जो काही पार्ट झालेला होता तर तो आपल्याला थोडासा रिकॉल करणं गरजेचं होतं. त्यानंतर आता आपल्याला जे काही पार्ट पाहिजे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. मग पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, इथं एलिमेंट्स आहे म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त फोकस हा एलिमेंट्स वरती करणार आहे. एलिमेंट्स बद्दल माहिती घेणं गरजेचं आहे. आता एलिमेंट बद्दल माहिती घेत असताना आपल्याला या एलिमेंटचे जे काही नंबर्स आहेत, हाऊ एलिमेंट्स आर डिस्कवर्ड टुडेज, आतापर्यंत किती एलिमेंट्स डिस्कवर झालेले आहेत याच्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती घ्यायची. तर आपल्याला आजपर्यंत जर समजा आपण एलिमेंटचे जर नंबर आपण लक्षात घेतले, so 180 elements are totally discovered. In that 92 elements are found in the nature. लक्षात हे सगळं तुम्हाला 9वी मध्ये की 92 एलिमेंट्स जे आहेत तर ते कुठे तयार झाले, ते आपल्याला निसर्गामध्ये सापडतात. आजच्या डेटला जर आपण पाहिलं तर 118 एलिमेंट्स आहेत, त्यापैकी 92 मूलद्रव्ये हे निसर्गात आढळत आहेत and remaining elements are
also prepared in the laboratory. तर हे जे काही राहिलेले एलिमेंट्स आहेत दे आर ऑल्सो प्रिपेअर्ड इन द लॅबोरेटरी. लॅबोरेटरी मध्ये ते तयार केले जातात. आज आपण पाहतोय की हे जे एलिमेंट्स आहेत मग हे एलिमेंट्स या ठिकाणी या एलिमेंटचं आपल्याला क्लासिफिकेशन करायचं. आता बऱ्याचशा वस्तू आहेत जसं समजा तर ही वस्तू पेन आहे ही आपण हातात धरू शकतो बरोबर. समजा या ठिकाणी आपण जर समजा या पेन मधली शाई जर पाहिली तर ती शाई जर समजा अशी हातात करायची तर ती जमेल का? नाही. म्हणजे ती लिक्विड स्वरूपात आहे ती द्रव स्वरूपात आहे. पेन हा सॉलिड स्वरूपात आहे. म्हणजे ही प्रॉपर्टी आपण या दोन वस्तूबद्दल सांगू शकतो की जसं समजा पाणी जर घेतलं तर ते पाणी काय होतंय की वाहतंय. सॉलिड जर एखादा वस्तू जर आपण म्हटलंय तर ती वस्तू वाहत नाही, स्प्रेड होत नाही, गॅसेस स्प्रेड होतात. मग या ठिकाणी हे जे एलिमेंट्स आहेत या एलिमेंट्सचं आपल्याला या ठिकाणी क्लासिफिकेशन करायचं. मग याचं जे काही टाइप्स आहेत या एलिमेंट्सचे टाइप्स बराचसा भाग आता पुढे आहे. एलिमेंट्स मध्ये आपल्याला टाइप्स मध्ये जसं समजा त्याचे जर आपण काही हे जर पाहिलं स्वरूप जर पाहिलं त्याचं तर 3 प्रकारामध्ये आपल्याला ते साधारणपणे विभागता येतील. जसं मेटल, नॉन मेटल, मेटलाइट हे पण प्रकार आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत, त्यानंतर इनर्ट गॅस एलिमेंट्स आहेत, त्यानंतर आणखी पुढे जसं त्याला आपण इनोबल एलिमेंट पण म्हणतो, इनर ट्रान्झिशन म्हणतो, नॉर्मल एलिमेंट म्हणतो. तर हे जे 3-4 प्रकार आहेत हे सुद्धा आपल्याला पुढे अभ्यासायचे आहे. पण सुरुवातीला आपल्याला थोडस या एलिमेंट्स बद्दल एक प्राथमिक जी माहिती आहे कारण की पूर्ण हे चॅप्टर हा एलिमेंट्स वरती. त्या एलिमेंटचे कमीत कमी आता 118 आहे बरोबर पण कमीत कमी आपल्याला 20 एलिमेंट्स तरी पाठ असतात. कमीत कमी 20 एलिमेंट्स. त्या एलिमेंटचं आपल्याला कमीत कमी सिम्बॉल तरी माहिती असले पाहिजे. टोटली तर 110 माहिती असावी त्याची गरज आहे तुम्हाला. आणि 11th आणि 12th साठी ते जास्त महत्वाचं. पण आजच्या दृष्टीने मी या ठिकाणी तुम्हाला सांगू शकतो की 1-2 दिवसामध्ये तुम्ही कमीत कमी हे 20 एलिमेंट्स तरी सुद्धा माहिती करून घेतले पाहिजे. तर हे जे 20 एलिमेंट्स आहेत त्या 20 एलिमेंट बद्दल सुरुवातीला या ठिकाणी मी तुम्हाला त्याचं सिम्बॉल त्याचबरोबर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याच्याविषयी थोडीशी माहिती सांगतो की जेणेकरून आपल्याला हे पिरियडिक क्लासिफिकेशन एलिमेंट्स खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. लक्षात घ्या. व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर फॉर द 10th also 11th and the 12th and next. म्हणजे पुढे कंटिन्युअस या चॅप्टरला खूप वेटेज आहे. हा जर चॅप्टर तुम्ही आज रोजी जर चांगल्या पद्धतीने याचा बेस जर चांगला घेतला तर निश्चितच पुढे तुम्हाला कधीही याचं जास्त रिकॉल करण्याची गरज पडणार नाही. तर आजच तो व्यवस्थित समजून घ्या की जेणेकरून आपल्याला पुढे त्याची अडचण येणार नाही. तर एलिमेंट्स बद्दल थोडंफार आपल्याला पाहता येईल की एलिमेंट्स काय आहे किंवा जे काही फर्स्ट 20 मी तुम्हाला एलिमेंट्स सांगतोय. कमीत कमी फर्स्ट 20 एलिमेंट्स बद्दल माहिती घेऊया आणि नंतर आपण पुढे क्लासिफिकेशन बघूया. तर फर्स्ट आपल्याला या ठिकाणी एलिमेंट्स लिहितोय त्याचे सिम्बॉल आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्यानंतर बॅलन्सिंग वरही सांगतोय. लक्षात घ्या एलिमेंट्स मध्ये नंबर जरी म्हटलं आपण या ठिकाणी नंबर. सो फर्स्ट elements, name of the elements, that is the hydrogen, right on it, then symbol H and its atomic number, one column is there. So here atomic number is 1, 2 helium He, 3 lithium Li. So here atomic number 2, atomic number 3, then beryllium Be, atomic number 4, 5 boron, symbol is the, and atomic number 5, then 6 number carbon. So here C, then nitrogen,
N7, oxygen O8, then fluorine F9, 10, neon. Now see first 10 and then you can see next पुढचे 10 नंतर बघूया. अगोदर लक्षात घ्या हायड्रोजन. सो सी हियर हायड्रोजन H. Here configuration, electronic configuration, that is very important part here. जे 9वी ला तुम्हाला झालेलं आहे त्याच्यानंतर एक व्हॅलेन्सी हा शब्द येणार. ॲटॉमिक नंबर. आता लक्षात घ्या थोडंसं पुन्हा आणखी आपण पाठीमागे जाऊ. ॲटॉमिक नंबर शब्द आहे. ॲटॉमिक नंबर, व्हॉट इज मीन बाय ॲटॉमिक नंबर? You can say what is meant by atomic number. You know that when that elements is also having the atom such types. So this is the orbit of that elements. Suppose here hydrogen, we can take here hydrogen. So this hydrogen having, this is the orbit, and in between at the center, so there were one also nucleus, and at that nucleus, so that containing proton and neutron. But here hydrogen not having the neutron, so we can write here only proton, and electrons are revolved in this orbit, so this is the electrons. So here hydrogen, atomic number of hydrogen is 1. Why atomic number of hydrogen is 1? The number of proton or number of electrons are called the atomic number. The number of protons or the number of electrons are in that of that elements, so that is called the atomic number. Now see here atomic number of the hydrogen is 1, atomic number of helium 2, lithium is 3, beryllium is 4, boron is 5, carbon is 6, then nitrogen, oxygen, fluorine, neon. Now see electronic configuration. What is the electronic configuration? Electronic configuration, that means these electrons are distributed in its all orbits. Electrons त्याच्या ऑर्बिट्स मध्ये डिस्ट्रीब्यूट होतात, तर त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतो. आपल्याला पिरियडिक क्लासिफिकेशन पाहायचं, पण ते पाहत असताना आपण सध्या या ठिकाणी त्याचाच जो काही बेस आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला थोडंसं आपण टच करतोय त्या ठिकाणी. तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1. हिलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2. लक्षात घ्या या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे 4 ऑर्बिट मध्ये डिवाइड होतात, K, L, M and N. आता पुन्हा तुम्हाला प्रश्न असेल की याच्यामध्ये जसं आता पुढे पुढे जाऊ आपण, लिथियम 3 या ठिकाणी आपण लिहितोय 2 1, बेरिलियम मध्ये 2 2. See here beryllium 2 2, then boron 2 3, so here 2 4, 2 5, 2 6, 2 7 and 2 8. So these are the electronic configuration of these elements. You first write this and then I will explain it. अगोदर हे सगळं लिहून घ्या, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बद्दल 1-2 एक्झाम्पल मी सांगतो या ठिकाणी. सगळे तर काही होणार नाही, परंतु 1-2 एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी सांगता येते. ठीक आहे. सो राईट डाऊन इट. आता बघा 1-2 आपण या ठिकाणी पाहूया. जसं आता इथं पाहिलं K, L, M and N. So these are the orbits. या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेऊया. हे एक्झाम्पल थोडक्यात आपण लिथियमचं घेतलं. लिथियम एलिमेंट्स आहे. लिथियमचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला माहिती 3. मग त्याचं कॉन्फिगरेशन या ठिकाणी पाहायचं आहे. इथं आपल्याला माहिती आहे या ठिकाणी न्यूक्लियस आहे आणि या ठिकाणी या ऑर्बिट्स मध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होतात.
सेंटरला तुम्हाला माहिती आहे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. इलेक्ट्रॉनचं कॉन्फिगरेशन ॲटॉमिक नंबर 3, कॉन्फिगरेशन 2 1. मग 2 1 कसं झालं तर लक्षात घ्या, याच्यासाठी सुद्धा अगोदर तुम्ही 9th स्टँडर्डला शिकलेला आहात की ज्यावेळेस या डिस्ट्रीब्युशनच्या बाबतीत एक बोर ॲटॉमिक मॉडेल दिलेला होता. बोर ॲटॉमिक मॉडेल्स. आणि तो एक फॉर्म्युला दिला गेलेला होता 2n². 2n². या फॉर्म्युल्यामध्ये त्या किमती ठेवायच्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक ऑर्बिटची कॅपॅसिटी लक्षात येते. जसं आता समजा आपण विचार केला k ची कॅपॅसिटी किती, व्हॉट इज द कॅपॅसिटी ऑफ द k. सो जर आपण पाहिलं तर या ठिकाणी तुमची ही जी ऑर्बिट असते, पहिली जी ऑर्बिट आहे तर ती पहिली ऑर्बिट त्याचा नंबर त्याला द्यायचा. पहिली ऑर्बिट म्हणजे फर्स्ट म्हणजे k इज इक्वल टू n इज इक्वल टू काय आहे 1. कोणासाठी k साठी. लक्षात घ्या. मग k ची कॅपॅसिटी आपण इथं फाइंड करतो. सो 2 into 1², so that is equal to 2. म्हणजे k ची कॅपॅसिटी किती झाली, व्हॉट इज द कॅपॅसिटी ऑफ k ऑर्बिट, सो दॅट इज द 2. k ऑर्बिट मध्ये मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी काय होतील, जास्त समाविष्ट होतील. मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन्स k ऑर्बिट मध्ये. देन l ऑर्बिट साठी आपण विचार करूया. आता बघा दुसरे एखादं एक्झाम्पल आपल्याला घेता येईल. जसं इथलंही घेतलं तर l ची जसं आता k फर्स्ट आहे, मग l ही सेकंड ऑर्बिट आहे. म्हणजे 2 नंबरची येणारी जी आहे, तर इथं जर समजा आपण आता लिथियमचा विचार केला तर या फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स अँड सेकंड ऑर्बिट मध्ये इथं राहिलेला 1 इलेक्ट्रॉन्स तुम्हाला घेता येईल. म्हणजे बघा l चा क्रमांक किती लागतो, दुसरा. म्हणजे या ठिकाणी n इज इक्वल टू किती येणार, l साठी n is equal to 2. म्हणजे फॉर्म्युला हाच यूज करायचा. 2 into 2², 2 into 4, so that is equal to 8. That means the capacity of L orbit is 8. The capacity of L orbit is 8. म्हणजे L मध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन सामावू शकतात, 8 इलेक्ट्रॉन्स. तर आता इथं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 1 आणखी 7 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये समाविष्ट होऊ शकतात. आणखी एक ऑर्बिट समजा तुम्हाला m च्या बाबतीत सुद्धा तुम्हाला असं घेता येईल m. तर या ठिकाणी n इज इक्वल टू 3 घेऊ शकता तुम्ही. म्हणजे 2 into 3², 2 into 9, so that is equal to 18. So the capacity of the m, that is the 18. And last n साठी तुम्हाला घेता येईल. So what is the capacity of n? n साठी या ठिकाणी 4 घेतला आपण. So 2 into 4², so 2 into 16, and that is the 32. So these are the capacity of these elements. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक एलिमेंट इलेक्ट्रॉन्स जे आहे त्या इलेक्ट्रॉनचं कॉन्फिगरेशन या ठिकाणी ठेवता येत आहे. नेक्स्ट आता हे फर्स्ट 10 झाले. त्यानंतर पुढचे 10 इलेक्ट्रॉन्स आपल्याला पाहिजे. फर्स्ट 10 पाहिजे. त्यानंतर पुढचे 10 एलिमेंट्स बघूया. जसं 11 सोडियम. या ठिकाणी त्याला आपल्या सोडियम त्याचा सिंबल आहे Na. ॲटॉमिक नंबर आहे 11. त्यानंतर 12 मॅग्नेशियम Mg12. Aluminium Al13. Silicon 14. Sulfur phosphorus, not sulfur here. Phosphorus P15. Then sulfur S16. Chlorine 17. Argon 18. Then potassium
19 and last 20. So calcium. Write this, the configuration of these elements. So see here, what is the configuration of this sodium? So 2 8 1. Here 2 8 2 2 8 3 2 8 4. Then next phosphorus 285, sulfur 286, chlorine 287, argon 288, potassium 2881 and calcium 2882. So here you can write down 285, 286, 287, 288, 2881 and 2882. So these are the electronic configuration of these elements. विद्यार्थी मित्र, ज्यावेळेस आपल्याला 118 एलिमेंट्सचा विचार करायचा आहे तर त्यावेळेस कमीत कमी आपल्याला 20 एलिमेंट्स तरी माहिती असावे आणि त्या 20 एलिमेंटचे सध्या तरी कमीत कमी तर त्यापैकी तुम्हाला 20 एलिमेंटचे सिम्बॉल त्याचबरोबर त्यांचं ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे आपल्याला लिहिता आलं पाहिजे. आता या ठिकाणी हा तुमचा सगळा आतापर्यंत जो काही बेस होता तर तो 9th स्टँडर्डचा होता. आज आपल्याला जो काही पुढे पाहायचंय कारण की पूर्णपणे डिपेंड कशावरती पिरियडिक या एलिमेंट्स वरती. पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. इथं जर समजा आपण पाहिलं तर या ठिकाणी थोडस वर्ड याला वेळेस देऊया की या ठिकाणी काय म्हटलंय, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स म्हणजे एलिमेंट्स जे आहेत त्या एलिमेंटची संख्या या ठिकाणी भरपूर आणि त्या एलिमेंटचं आपल्याला क्लासिफिकेशन करायचं. काही प्रश्न आपल्या डोक्यामध्ये येते किंवा त्या ठिकाणी की जर समजा आपण सहज विचारलं व्हाय दीज एलिमेंट्स आर क्लासिफाईड, व्हॉट इज द नीड बिहाइंड दॅट क्लासिफिकेशन, का त्याची गरज पडली, का ते करणं गरजेचं आहे. क्लासिफिकेशन हा इसेन्शियल गरजेचं आहे का. साधं एक उदाहरण बघा, ज्यावेळेस समजा आपण आता तुमचं घरगुती दैनंदिन उदाहरण मी सांगतो की तुम्ही ज्यावेळेस समजा भाजी मार्केटमध्ये गेला, भाजी मार्केटमध्ये गेल्यानंतर आपण पाहतो की बऱ्याच त्या ठिकाणी भाज्या ज्या आहेत त्या भाज्या आपण आपल्या बॅगमध्ये घेऊन येतो, थैलीमध्ये घेऊन येतो, पिशवीमध्ये घेऊन येतो आपण आणि त्या ज्यावेळेस समजा भाज्या आणतो, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात आपल्याला माहिती. तर त्या सगळ्या भाज्या आणल्यानंतर घरी आणल्यानंतर मग आपण त्या एकत्रित करतो, एकत्रित त्याची एखादी भाजी बनवतो का आपण, असं होतंय की नाही. तर त्याचं आपण काय करतो या ठिकाणी त्याचे वेगळं आपण त्याला वेगळं करतो. म्हणजे तुमची मेथीची भाजी असेल तिला वेगळं केलं जातं, मिरची असतील त्याला वेगळी केली जाते, काय जे काही समजा फळभाजी असतील पालेभाजी असतील त्या आपण काय करतो वेगळं करतो. ही जी वेगळी करण्याची जी प्रक्रिया आहे त्यालाच आपण काय म्हणूया या ठिकाणी क्लासिफिकेशन. म्हणजे क्लासिफिकेशन करतो आपण. का गरजेचं आहे क्लासिफिकेशन. जर आपण समजा त्या भाज्या वेगळ्याच केल्या नाही काय होईल बरं, काय होईल, त्या प्रत्येकाची आपल्याला टेस्ट कळणार नाही, त्या प्रत्येकाची आपल्याला टेस्ट कळणार नाही, प्रत्येकाचं मूल्य आपल्याला कळणार नाही आणि त्याच्यामुळे ते क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे. आणि जसं आपण या ठिकाणी आपली तुमचं हे दैनंदिन उदाहरण तुम्ही पाहताय की कपडे सुद्धा आपण जर पाहिले ते कपडे सुद्धा जर समजा आपण कधी एकत्र जर समजा कपडे आणले तर त्याचे सुद्धा आपल्याला कलर वेगवेगळ्या कलरचे आपल्याला त्या ठिकाणी या कलरचा कपडा असा आहे त्या कलरचा कपडा म्हणजे इथं सुद्धा आपण त्याचं क्लासिफिकेशन करतोय. बऱ्याचशा वस्तूमध्ये आपण दैनंदिन व्यवहारामध्ये पाहतोय, रोजच्या सवयीमध्ये पाहतोय, आपण बरचसं त्याचं विलगीकरण करत असतो, क्लासिफिकेशन करत असतो आणि त्याच धर्तीवर या ठिकाणी त्याच पद्धतीने या एलिमेंटचं सुद्धा क्लासिफिकेशन करणं खूप गरजेचं आहे. That is very important. It is very important to classify these elements because of elements numbers are also more. जास्तीत जास्त नंबर्स आहे, एलिमेंटची संख्या जास्त आहे, प्रत्येकाची प्रॉपर्टी आपल्याला माहिती करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे क्लासिफिकेशन हे गरजेचं आहे. That's why classifications are essential because you know that know about the property
ऑफ एलिमेंट्स, म्हणजे आपल्याला त्या एलिमेंट्सची प्रॉपर्टी माहिती आहे. जसं समजा आता बरेचसे, जसं लोखंड आहे, सोनं आहे, तांब आहे, पितळ आहे, वेगवेगळं आपण या ठिकाणी घेतलंय. आणि आपण पाहतोय की सोनं जर असेल किंवा लोखंड जर असेल, लोखंड जर समजा आपण ठेवलं, त्याला जर हवा लागली, पाणी जर लागलं तर ते गंजून जातं. सोन्याला जर त्याच्या शेजारी ठेवलं तर सोनं गंजत नाही, त्याच्यावरती त्याचा काही इफेक्ट होत नाही. चांदीवरती थोडाफार प्रमाणात होतोय, तांब्यावरती सुद्धा होतोय, पितळावरती होतोय. मग नेमकी काय प्रकार आहे याच्यामध्ये, तर यासाठी त्याच्या प्रॉपर्टीज, त्याचा स्टडी करणं गरजेचं आहे. आणि ते स्टडी करण्यासाठी या ठिकाणी या लेवलला जे सायंटिस्ट जे आहे, तर या सायंटिस्टनी क्लासिफिकेशनला वेटेज दिला. आणि सुरुवातीला हे जे क्लासिफिकेशन आहे, ते क्लासिफिकेशन अगदी 3 भागामध्ये करण्यात आलं. सो दीज एलिमेंट्स क्लासिफाइड इन 3 steps, and that will be, जसं 3 प्रकारामध्ये आपण ते क्लासिफिकेशन पाहिलंय की सुरुवातीला अगदी जसं मेटल elements are classified and non-metals, and third one metalloids. बघा, हे जे क्लासिफिकेशन आहे, क्लासिफिकेशन हे 3 प्रकारे केले गेले. सुरुवात की जेवढे काही एलिमेंट्स असतील, यामध्ये समजा जेवढे काही एलिमेंट्स असतील, जसं आपण म्हटलं की 118 एलिमेंट्स टुडेज डेज, आता सध्याच्या काळामध्ये 118. यावेळेस ज्यावेळेस समजा सायंटिस्टनी म्हणजे 1800चा जर समजा आपण सन 1800 जर घेतला, 1800 हा जर समजा आपण कालावधी घेतला, तर त्यावेळेस मोर दॅन 30 एलिमेंट्स वर डिस्कवर्ड. जवळजवळ 30 एलिमेंटची त्यावेळेस डिस्कवरी होती. 30 एलिमेंटचा जर अभ्यास करायचा ठरला, तर त्यांनी अगदी सुरुवातीला त्या ठिकाणी त्याला क्लासिफाय साध्या याच्यामध्ये केलं. जसं सम आर metals, non-metals, and the metalloids. So these elements are also divided into the 3 parts: metal, non-metal, and metalloids. आता थोडंसं आपल्याला पुन्हा पाठीमागे की प्रॉपर्टी काय आहे. What is the property of the metals? What is the property of the non-metals and the metalloids? लक्षात, ही जी एलिमेंट्स आहेत, या एलिमेंट्स मध्ये ज्या वेळेस त्याचं क्लासिफिकेशन केलं गेलं, मेटल्स, काही एलिमेंट्स जे होते, तर ते एलिमेंट्स त्याच्यामधले असे त्याच्यानं चकाकी, चमकणारे जास्त एलिमेंट्स होते. काही एलिमेंट्स त्याच्यामध्ये त्याला चकाकी नव्हती, ब्राईटनेस, लस्टर. काही एलिमेंट्स दोन्हीच्या प्रॉपर्टी दाखवत होते. मग यानुसार त्याला मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड्स अशी नावं दिली गेली. मेटल्स काय आहे? सो मेटलच्या 2-3 प्रॉपर्टी या ठिकाणी मेटल्स, दे आर लस्टर, म्हणजे जे चकाकणारे आहे त्याला मेटल्स म्हटलं. जसं यामध्ये एक्झाम्पल तुम्हाला समजा सोन्याचं घेत आहे, गोल्ड आहे, त्याचबरोबर जसं सिल्वर आहे, चांदी आहे, हे एक्झाम्पल आपल्याला याच्यामध्ये घेता येते. मेटल्स, दे आर लस्टर, दे आर ऑल्सो गुड कंडक्टर ऑफ द इलेक्ट्रिसिटी, हीट अँड इलेक्ट्रिसिटी. That means when you pass the electricity through that metal, so what happens? So that will be also passing through in that मेटल, म्हणजे ती इलेक्ट्रिसिटी जी आहे ती कंडक्ट होते त्याच्यामध्ये. नॉन मेटलच्या बाबतीत जर आपण विचार केला, या दोन्ही प्रॉपर्टी जर पाहिल्या, सो मेटल्स, नॉन मेटल्स आर नॉट अ लस्टर, नॉट अ ब्राईटनेस, त्याला चकाकी नाही, त्याच्यामधून दे डू नॉट कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी, हीट अँड इलेक्ट्रिसिटी. सो दॅट आर ऑल्सो कॉल्ड दॅट इज द बॅड कंडक्टर. मेटल्स आर कॉल्ड द गुड कंडक्टर. आणि आणखी एक प्रकार आहे की जो दोन्हींची प्रॉपर्टी दाखवतोय, सो दॅट आर कॉल्ड द मेटलॉइड्स. मेटलॉइड्स शो बोथ प्रॉपर्टीज ऑफ द मेटल्स अँड द नॉन मेटल्स. अशा पद्धतीने सुरुवातीला या ठिकाणी जे काही साध्या पद्धतीने जे एलिमेंट्स आहेत, त्या एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन केलं गेलं. त्यानंतर या ठिकाणी या क्लासिफिकेशन मध्ये सायंटिस्टने जास्तीत जास्त वेटेज दिलं क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट्स.
म्हणजे या एलिमेंटचं क्लासिफिकेशन करण्यासाठी सायंटिस्टने जास्तीत जास्त भेटेल दिलं. आणि या ठिकाणी आज आपण या चॅप्टर मधला पहिला जो पार्ट आहे की फर्स्ट जो सायंटिस्ट आहे तर तो सायंटिस्ट आपण नेक्स्ट पिरियडला पाहणार आहोत. पहिलं जे क्लासिफिकेशन केलंय ते आहे डोबेरायन ट्राइब्स. या ठिकाणी जे काही क्लासिफिकेशन झालेलं आहे डोबेरायनने सुद्धा क्लासिफाईड केलेलं आहे, न्यूलँड्सने क्लासिफाईड केलेलं आहे, मेंडेलिव्हने क्लासिफाईड केलेलं आहे, त्याचबरोबर मोस्ले सायंटिस्टने सुद्धा क्लासिफाईड केलेलं आहे. अगदी खूप छान असं या चारही सायंटिस्टचं आपल्याला या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन पाहत आहे, त्यांचं सजेशन पाहत आहे. आज आपण या ठिकाणी थांबतोय आणि उद्याचा तास म्हणजे नेक्स्ट जो काही जे काही लेक्चर होईल आपलं तर त्यामध्ये आपण डोबेरायनचं ट्राइब्स क्लासिफिकेशन आपण पाहणार आहोत. ओके.